अमरावती में स्कूल पोषण आहार रसोइया और महिला सहायिका कर्मचारियों ने जिला कलेक्टर कार्यालय के सामने विरोध प्रदर्शन किया, जिसमें महिलाओं ने अपनी मांगों को लेकर जेल भरो आंदोलन शुरू किया। अमरावती में स्कूल पोषण आहार रसोइया और महिला सहायिका कर्मचारियों ने आज जिला कलेक्टर कार्यालय के सामने विरोध प्रदर्शन किया। यह प्रदर्शन आईटक संगठन द्वारा आयोजित किया गया और प्रदर्शनकारियों ने अपनी विभिन्न मांगों को लेकर सरकार के खिलाफ जोरदार नारेबाजी की। जब उनकी मांगें पूरी नहीं हुई तो प्रदर्शनकारी महिलाओं ने जेल भरो आंदोलन शुरू किया और पुलिस हिरासत में जाकर खुद को गिरफ्तार कर लिया। महिलाओं की प्रमुख मांगों में न्यूनतम वेतन 26,000 रुपये, चपरासी के पद पर नियुक्ति, सेवानिवृत्ति पर 5,000 रुपये पेंशन और महिला कर्मचारियों के लिए जीवन बीमा योजना लागू करने की मांग शामिल थी। प्रदर्शनकारियों ने चेतावनी दी कि यदि सरकार उनकी मांगे शीघ्र नहीं मानेगी तो आंदोलन को और तेज किया जाएगा। शालेय पोषण कर्मचारी अर्चना भांडवलकर, आज आम्ही इथे जेलभरो आंदोलन करत आहोत। आमची मागणी अशी आहे की आम्हाला शाळेमध्ये 2,500 रुपये मानधन मिळते शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना, आणि ह्या 2,500 रुपयेमध्ये आमचं एक महिनाभर आम्ही घर कसं चालवायचं हा प्रश्न आमच्या समोर तर आहेच। ह्या सरकारनं आम्हाला 2018 मध्ये 2018 डिसेंबर 2023ला कबूल केलं होतं की 1,000 रुपये मानधन आम्ही वाढ करून देऊ, आणि जाहीर पण केलं की 1,000 रुपये शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केली। पण अद्यापही त्यांनी 2 वर्ष होऊन गेले पण GR काढलेलं नाही। 2023-24 गेलं, 2025 पण आलं पण GR काढले नाही। हे सरकार लबाडासारखं आमच्याशी बोलत आहे, आम्हाला आश्वासन देते पण आमचं 1,000 रुपये मानधन वाढ करून देत नाही आहे। म्हणून आज आम्ही आमच्या मानधनात वाढ करून दिली पाहिजे सरकारने, म्हणून आज आम्ही इथं हे जेलभरो आंदोलन करत आहोत। आणि याच्या पुढे आम्ही तीव्र आंदोलन करू, मुख्यमंत्र्यांच्या घराला आम्ही घेराव घेऊ। ह्या सरकारला त्वरित आमचा 1,000 रुपये मानधन वाढीचा GR काढलाच पाहिजे, म्हणून आम्ही आज सर्व इथं आंदोलनात सहभागी झालेलो आहे। तुमच्या मागण्या पूर्ण होऊन नाही राहिल्या। सरकारला वेळोवेळी निवेदन दिलं पण सरकारला घाम फुटत नाही आहे, आणि ह्या 2,500 रुपये मानधनातमध्ये सरकारला सुद्धा हे सरकार 2,500 रुपयामध्ये जगू शकते का? खासदारांचे पगार वाढले, त्यांना कोणतं आंदोलन करावं लागलं नाही, पण ह्या गरीब कर्मचाऱ्यांना आज उन्हातान्हात आंदोलन करावं लागते। स्वतःच्या कामाचा मेहनतच्या पैशासाठी मेहनत करा दिवसभर आणि मानधन मिळते 2,500 रुपये, आणि हे लबाडासारखं सरकार म्हणते 1,000 रुपये वाढ झाली पण त्याचा GR सुद्धा काढत नाही। म्हणून या सरकारला आठवण देण्यासाठी का आम्हाला हे आमचं 1,000 रुपये मानधन वाढीचं GR त्वरित काढा, हे आठवण देण्यासाठी हे आंदोलन आज आम्ही इथं केलेलं आहे।